सार्वत्रिक निवडणूक 2026 काठी लाखेवाडी गणाच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी व्यासपीठावर उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मधुकर मामा भरणे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे, त्याच पद्धतीनं अजितजी पाटील, उमेशजी पाटील, आदरणीय देवकर बापू, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली, ज्यांच्या सहमतीनं, ज्यांच्या परवानगीनं या गावामध्ये कार्यक्रम चालू, या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय चित्रलेखाताई ढोले, सन्माननीय व्यासपीठावरची काही नावं लक्षात नाही येणार तरी सन्माननीय व्यासपीठ संजूभाऊ असतील, आदरणीय बापू आहेत, शिवाजीदादा आहेत, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि ज्यांच्या प्रचाराचा नारळ आज आपण फोडला, आपण त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली ते आपल्या गटाचे अधिकृत उमेदवार आदरणीय श्रीमंतजी ढोले सर, त्याच पद्धतीने लाखेवाडी गणाच्या अधिकृत उमेदवार विमलताई काळे, काठी गणाचे अधिकृत उमेदवार बापूरावजी शेंडे, या तिघांच्या प्रचाराचा शुभारंभ आज या सन्माननीय व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर व आपण सर्वजण मतदार बंधू भगिनी आणि आमचे पत्रकार मित्र आज खऱ्या अर्थानं सांगायला आनंद होतो की या गटाचे उमेदवार आदरणीय ढोले सर असतील, आदरणीय काळेताई असतील, आदरणीय बापूरावजी शेंडे असतील, या तिघांची निवड करताना या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय दत्ता मामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली या तिघांना आपण पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवार म्हणून घोषित केलेले आहे आणि उमेदवारी देताना एक गटाचा विकास, ज्या पद्धतीने या तालुक्याचा विकास आदरणीय मामांच्या माध्यमातून आपण बघतोय, एक विकासाची घोडदौड मोठ्या प्रमाणात तालुक्यामध्ये चालू आहे. मग तो कुठल्याही प्रकारचा म्हणजे रस्ते असतील, पाणी असेल, लाईट असेल, ज्या प्रमुख गरजा असतात त्या गरजा आपण भागवल्या पाहिजेत आणि ज्या सार्वत्रिक अडचणी असतात ज्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसाला एक सुलभ जीवन जगता येतं, अशा पद्धतीची सर्व सार्वत्रिक कामं करून या तालुक्याला एक नावलौकिक निर्माण करून देण्याचं काम आदरणीय मामांच्या माध्यमानं, त्यांच्या कार्यपद्धतीनं आपल्या तालुक्याला, आपल्या जिल्ह्याला आणि आता त्यांच्या कृषी मंत्री पदाच्या कार्यक्रमामध्ये राज्याला माहिती एक आदर्श घालावत असं काम त्यांच्याकडनं केलं जातं आणि त्यांच्याच आदर्शाचा वसा आणि वारसा घेऊन हे उमेदवार आदरणीय मामांच्या माध्यमातून दिले. आपल्या गटाचं जवळपास 38,542 मतदान आहे मित्रांनो. 38,542 मताधिक्य असणारा हा गट आहे आणि या गटामध्ये आपल्याला कशा पद्धतीनं आपल्या उमेदवाराला जास्तीत जास्त बहुमत मतदान प्राप्त करून आपल्या गावचं नावलौकिक, आज आपण सगळे लाखेवाडीमध्ये बसलोय, ज्या अर्थे आपल्याला उमेदवारी लाखेवाडीमध्ये दिले त्या अर्थी तुमच्या सगळ्या बंधूंना माझी विनंती की लाखेवाडी गावाचा या मताधिक्यामध्ये सिंहाचा वाटा पाहिजे. जे मताधिक्य सरांना मिळणार आहे, आम्ही सर्वजण तर ताकदीनं मतदान घडवून आणणारच आहोत. आपल्या गटामध्ये जवळपास 16 गाव आहेत. 16 गावामध्ये सगळ्याचं कॅल्क्युलेशन केलं तर लाखेवाडीचं मतदान हे 3 नंबरला येतं. पण मताधिक्य 3 नंबरला असलं तरी मताधिक्याची ज्यावेळेस बेरीज केली जाईल आणि ज्यावेळेस लीड मोजलं जाईल त्यावेळेस ते लीड हे लाखेवाडीकरांचं 1 नंबरला असावं असं माझं या कार्यक्रमाच्या निमित्त आपल्याला आव्हान आहे. कारण आपल्याला उमेदवारी देऊन आपल्याला आदरणीय मामा असतील, आदरणीय दादा असतील, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आदरणीय अप्पासाहेबजी जगदाळे असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, या सर्वांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी तुमच्या गावाला दिली. तुमचं कर्तव्य आहे की आपल्या गावाचं नावलौकिक कशा पद्धतीने जिल्ह्यामध्ये वाढेल, या तालुक्यामध्ये वाढेल, या राज्यामध्ये वाढेल आणि त्या पद्धतीचं मताधिक्य घडवून आणण्याचं काम तुम्हाला सर्व बंधू भगिनींना करायचंय. आम्ही सर्वजण या गटामध्ये मताधिक्य घडवून आणण्यासाठी झटणारच आहोत. ज्या पद्धतीचं तालुक्यामध्ये राजकारण आता तुम्ही बघताय, आदरणीय मामा असतील, आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेब असतील, आदरणीय अप्पासाहेबजी जगदाळे असतील, त्या सर्वांनी एक मताने, एक विचाराने जवळपास हे आपल्याला 24 उमेदवार दिलेले आहेत. या 24 उमेदवारामध्ये आता सांगितलं, आदरणीय बापूंनी सांगितलं, आदरणीय देवकर बापूंनी सांगितलं
की ह्या 24 उमेदवारांमध्ये आज स्पर्धा आहे ती मताधिक्य कोण कुठे कशा पद्धतीने जास्त मिळवते. कारण विरोधक हा विषय राहिलेला नाही. विरोधक हा विषय राहिलेला नाही. मी पूर्ण जबाबदारीने बोलतोय. कारण ज्यावेळी एक उच्च विचाराची एक स्वयंकर्तृत्वाचं नेतृत्व तयार झालेलं असतं, ते नेतृत्व ज्यावेळेस एका विचाराने एका जाग्यावर येत असतं, त्या 3 नेतृत्वाचा जर विचार केला तर विरोधक शिल्लक राहिलेलं नाही असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त आपल्याला ते मताधिक्याच्या रूपाने दाखवायचे. आता वेगवेगळ्या उल्लंघन केले जातील, वेगवेगळे आरोप केले जातील, वेगवेगळ्या गोष्टीचे आरोप होत असतात. त्याचं खंडन आपल्याला मताधिक्याच्या रूपाने करायचंय. आपल्याला राष्ट्रवादी आणि घड्याळाच मतदान का करायचं, राष्ट्रवादीलाच मतदान का करायचं, कुणाच्याही गोलगप्पांना का बळी पडायचं नाही, हे आपल्याला सर्वांना एकमेकाला समजून सांगावं लागेल. गावोगावी समज गैरसमज करण्याचे प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे अजेंडे राबवले जातात आणि कुठेतरी एक गैरसमज समाजामध्ये निर्माण करून, लोकांमध्ये मतदारांमध्ये गैरसमज निर्माण करून ते कुठेतरी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. पण असल्या भूलथापांना आपल्याला कुठेही बळी पडायचं नाही. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपलं आयडियल, आपलं व्हिजन जे आहे, आपलं नेतृत्व जे आहे ते आदरणीय मामा. तालुक्याच्या संदर्भात जर विषय केला तर आपलं नेतृत्व आदरणीय मामा. राज्य पातळी आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस दादा, त्यानंतर साहेब हर्षवर्धनजी पाटील साहेब आज आपल्या बरोबर आहेत. म्हणजे हे ऋषितुल्य व्यक्तिमत्व, राजकारणातले जे सदाभार नेतृत्व किंवा ज्याला कार्यकर्तव्य नेता म्हणतो, ते नेतृत्व आपल्या पाठीशी, त्या नेतृत्वाचा आपल्या हातावरती डोक्यावरती हात आहे. का म्हणून आपण आपल्या उमेदवाराला घड्याळाच्या चिन्हासमोर बटन दाबून त्यांची ताकद वाढवण्यासाठी का म्हणून प्रयत्न करायचा नाही. म्हणून ढोलेसर असतील, बापूरावजी शेंडे असतील, विमलताई असतील, ह्या सर्वांना एक आदर्शवत आपण घालून द्यायचा आहे. आदरणीय दादांचे, आदरणीय मामांचे, आदरणीय भाऊंचे सगळ्यांचे हात बळकट करायचे. आपल्याला जी कामाची पद्धत आहे, त्यांच्या कार्याची पद्धत दादांची तुम्ही ओळखता, तुम्ही ऐकून आहे. कार्यतत्पर नेता आणि कुठल्याही संकटामध्ये, कुठल्याही अडचणीमध्ये कार्यकर्त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्या विभागाचा विकास करण्याचं जे ध्येय ठेवलं जातं आणि त्या विकासाला गती देण्याचं काम निर्माण केलं जातं, ते आदरणीय दादांच्या माध्यमातून, दादांच्याच पाऊल ठेवून आपण बघितलं. मामांनी या तालुक्याची विकास घोडदौड चालू ठेवली. मग मामांच्या पाऊल ठेवून आपल्याला आदरणीय ढोले सरांना पुढे न्यायचंय, आदरणीय विमलताईंना पुढे न्यायचंय, आदरणीय बापूरावजी शेंडेंना पुढे न्यायचंय. का तर ही विकासाची गंगा थांबली नाही पाहिजे. आपल्या गावाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. एक विजन असणारं नेतृत्व आपल्यामध्ये दिलेलं आहे. ज्यांना दूरदृष्टी आहे, ज्यांना विकास समजतो, दिशा कळते, प्रवाहाच्या दिशेनुसार आपण सुद्धा वागलं पाहिजे, आपण सुद्धा गेलं पाहिजे. तरच आपण कुठंतरी चांगल्या पद्धतीनं आपल्या या सर्वांगीण तुमचा जो जिल्हा परिषद गट आहे, या गटाच्या 16 गावांचा विकास आराखडा तयार करून तो विकास आराखडा अंमलबजावणीत आणून तो जिल्हा परिषदेमध्ये राबवून आपल्या प्रत्येक गावातल्या ज्या भौतिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्याचं काम आदरणीय ढोले सर करतील. त्यांना तेवढ्याच ताकदीनं आदरणीय विमलताई असतील, आदरणीय बापूरावजी शेंडे असतील, हे साथ देणार आहेत. पण हे करत असताना मतदान रूपी आशीर्वाद हा तुमचा राहिला पाहिजे. मतदान रूपी आशीर्वाद मी आता सांगितलं त्यांनी की उमेदवार तर निवडून आलेलेच आहेत, उमेदवार तर निवडून येणारच आहेत. मी जबाबदारीने बोलतो, चल लावून उमेदवार निवडून आलेलेच आहेत, उमेदवार निवडून येणारच आहेत, त्याच्यात कुठलाही बदल नाही. परंतु मताधिक्य कुठल्या गावातनं कुठल्या प्रमाणे जास्त मिळतंय हे बघणं आपल्या सर्वांचं कर्तव्य. मताधिक्याच्या रूपाने जर आपण आशीर्वाद त्यांना दिला तर त्याच ताकदीनं आपण त्यांच्या हाताला धरून आपण म्हणू शकतो की आमच्या गावचा विकास आराखडा, आमच्या ग्रामपंचायतीला लागणाऱ्या या योजना, आमचे वैयक्तिक लाभाच्या योजना, ह्या सर्व प्रमाणात तुम्ही राबवल्या पाहिजेत. आणि हे नेतृत्व 100% आपल्या सर्वांच्या पाठीशी उभा राहील. जिल्हा परिषद काय असते इथपासून शिकणारे नेतृत्व आपल्याकडे नाहीये. जिल्हा परिषदेचा त्यांना पूर्वीचा अनुभव आहे. कशा पद्धतीने वैयक्तिक लाभाच्या योजना या गटामध्ये, या गणामध्ये राबवल्या जातील, कशा पद्धतीने जिल्हा परिषदच्या माध्यमातून शालेय शिक्षणाच्या बाबतीत कशा पद्धतीने वेगवेगळ्या योजना राबवल्या जातील, आरोग्याच्या बाबतीत काय काम उभा केलं जाऊ शकतं, बांधकाम विभागाच्या माध्यमातून काय काम उभा केलं जाऊ शकतं, कृषीच्या माध्यमातून काय काम उभा केलं जाऊ शकतं, आरोग्याच्या बाबतीत म्हणजे सर्व प्रकारचं ज्ञान असणारं परिपक्व नेतृत्व आपल्याला आदरणीय मामांनी या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आपण या नेतृत्वाचा विकास आणि ज्याला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणतो, तो प्लॅन तयार करणारा माणूस आपल्याला जर मिळत असेल आणि आपलं विजन घेऊन, आपल्या गणाचं विजन घेऊन जर पुढे जिल्हा परिषदेला जात असेल तर तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी भाग्याची गोष्ट आहे.
आणि म्हणून आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहायचंय. जो विश्वास आदरणीय मामांनी आपल्यावरती टाकलेला आहे, जो विश्वास आदरणीय मामांनी या तिघांवरती टाकलेला आहे, हा विश्वास आपण सगळ्यांनी सार्थ करून दाखवायचा आहे की मामा तुमची निवड योग्य आहे. आम्ही तुमचे हात खंबीरपणे बळकट करणार आहोत. आम्ही आदरणीय ढोले सरांना, आदरणीय विमलताईंना, आदरणीय बापूंना चांगल्या मताधिक्याने निवडून देणार आहोत. आणि तुम्ही तेवढ्याच ताकदीने ज्या पद्धतीने विकास कामं या गटामध्ये या गणामध्ये केलेले ती विकास कामं तेवढ्याच ताकदीने यापुढे देखील चालू राहतील. यासाठी आपण त्यांना हाताला धरून उभा करू शकतो अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांना उभा करावं अशी आज या ठिकाणी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं चिन्ह घड्याळ आहे. घड्याळ या चिन्हासमोर बटन दाबायचं, आपल्याला सर्वांना सांगायचंय, गावगावच्या पै पाहुण्यांना सांगायचं, आपल्या मित्रांना सांगायचंय, सगळ्यांना कुठल्याही मनामध्ये रोष मतभेद न ठेवता सर्वांनी एकमुखाने एक विचाराने घड्याळ चिन्ह चालवायचे आणि आपला गट आपला गण सर्वाधिक मताधिक्याने तालुक्यामध्ये कशा पद्धतीने निवडून यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावा असा या ठिकाणी आशावाद व्यक्त करतो. आणि आज इथून पुढे सर्वांनी घड्याळ घरोघरी पोहोचवा. राष्ट्रवादी पक्षाची विचारधारा जी आहे ते सर्वसामान्याला घेऊन पुढे जाणारी विचारधारा आहे. गोरगरिबांना स्वीकारून पुढे जाणारी विचारधारा आहे. दलित वंचिताच्या पाठीशी उभा राहणारी विचारधारा आहे. आणि ज्या पद्धतीचं मामांचं काम आहे त्या पद्धतीची विचारधारा, त्या पद्धतीचं काम आपण ह्या गटामध्ये गणामध्ये आदरणीय ढोले सरांच्या आणि यांच्या माध्यमातून उभा करणार आहोत. म्हणून येणाऱ्या 5 तारखेला आपल्याला या लाखेवाडीच्या भूमीतनं मी आवाहन करतो की येणाऱ्या 5 तारखेला घड्याळ चिन्हासमोर बटन दाबून तिन्ही उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून द्यायचं असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.